माझ्याबरोबर उपस्थित असणारे आणि त्यांना खूप मनापासून पाठिंबा देणारे कुटुंबीय, जितेंद्रजी धमाळ, किशोरजी धमाळ, सर्व धमाळ कुटुंबीय उपस्थित, माझ्याबरोबर शिक्षण विभागात काम केलेले माजी वरिष्ठ अधिकारी अन्वीची गुप्ता, सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका अर्चिताजी मळके, समुपदेशिका जागृतीची कुलकर्णी, जिजाऊ फाउंडेशनची ऋणानुबंध असणारे फाउंडेशनचे सर्व सदस्य, इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, आज खरोखर या कार्यक्रमात येऊन खूप मनस्वी आनंद होतो की आपण विद्यार्थ्यांना दोन प्रोत्साहनपर शब्द सांगून त्यांना कौतुकाचे पाठ देऊन जेव्हा आपण अशा प्रकारे त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या यशामध्ये कुठे ना कुठे आपला आनंद साजरा करतो, व्यक्त करतो, तो त्यांच्यासाठी खूप मोलाचा असतो. म्हणजे आजपासून 25-30 वर्षानंतर जेव्हा त्या मागे वळून पाहतील त्यावेळेस असे कार्यक्रम त्यांना खूप लक्षात राहतील. आपण विसरून जाऊ, आपण असे बरेच कार्यक्रम करत असतो, पुढे जात असतो, पण त्यांच्यासाठी असे कार्यक्रम मला वाटतं की आयुष्यामध्ये खूप चिरस्मरणीय राहतात आणि त्यासाठी हे महत्वाचं आहे की असं एकत्र येऊन आपण त्यांचं कौतुक करणं खूप आवश्यक आहे. खरं सांगायचं तर मला ज्योतिताई म्हणाल्या की एक तुमचं एक व्याख्यान ठेवूया किंवा कुठला विषय ठेवावा, स्वतःला ओळखण्याचा प्रवास. मला वाटतं अर्पिताचं जे उदाहरण तुमच्या समोर आहे ते माझ्या बोलण्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला प्रेरणादायी असलं पाहिजे. इतक्या खडतर परिस्थितीतून तिने तिच्या आईने मार्ग काढत आणि फाउंडेशनची जी विनंती होती तिला सार्थ ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं राहत खूप चांगली प्रेरणा फाउंडेशनच्या इतर 30 मुलींना दिलेली. त्यामुळे अर्पिताचं चायचं खूप मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. तर ही कविता कशी आहे? सोपी आहे, एकदम छोटी आहे. एका काळात होती बदके आणि आपल्यासारखीच बदके जी आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगत असतो. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. त्याच्यात एक असं कुरूप आणि वेडा असं पिल्लू असतं. आपल्याला बऱ्याच जणांना न्यूनगंड असतो ना बऱ्याच गोष्टींचा की माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, घरची परिस्थिती चांगली नाहीये, घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे. खेळाया न कोणी विचारी न भावंडे, कोणी जवळपास माझ्या बरोबर खेळत नाही वगैरे वगैरे असं त्या बदकाला वाटायचं. सर्वांभूमी निराळे ते एकटे तरंगे. ते काही जण असतात जे एकटेच आपल्या विचार करत राहतात किंवा काहीतरी करत राहतात, ते जास्त ग्रुपमध्ये मिक्स होत नाही, बऱ्याच गोष्टींच्या मनामध्ये शंका असतात. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड त्याचे वाऱ्यासवे पळाले. एक दिवशी असं काय झालं की पिल्लाला काहीतरी कळालं की ज्याच्यामुळे त्याचं जे भय होतं, मनात भीती होती, संकोच होता, न्यूनगंड होता, वेड होतं, ते सगळं पळालं. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक त्याने अचानक पाण्यामध्ये पाहिलं एक वेळ आणि काय दिसलं त्याला, त्याचेच त्या कळाले तो राजहंस. काय कळालं त्याला की मी बदल नाही, राजहंस. आता आपण समजा सगळी बदकं आहोत, आपल्याला केव्हा कळेल की आपण राजहंस आहोत? आपल्याला पाण्यात पाहावं लागेल. आता हे पाणी काय आहे? हे पाणी बेसिकली आहे तुमच्या मनामध्ये आत्मपरीक्षण करायचं. खूप आत्मपरीक्षणाची गरज आहे की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आत्मपरीक्षण करत राहू, चिंतन करत राहू, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवामध्ये शिकत राहू. कधी कधी आपल्या रात्रीची जेव्हा झोप उडेल की नक्की मी कोण आहे, मी काय हे सगळं करते. जनरली सगळेजण जन्म घेतात तसंच मी जन्म घेते, मोठा होते, सगळेजण करतात तसं काय लग्न करते, नोकरी करते, सगळं करते. पण हे काय चालू आहे आणि असं काय आहे माझ्यामध्ये की जे मी खूप चांगल्या प्रकारे विकसित करू शकते आणि पुढे जाऊन मी
आपल्या समाजाला सुद्धा ते देऊ शकते किंवा संपूर्ण आपल्या देशासाठी काहीतरी मोठं कर्तृत्व करू शकते त्याच्यामध्ये. आणि हे शक्य ना. नीचे नावाचे जर्मन फिलॉसॉफर होता, त्याने माहिती काय म्हटलंय, वन हू हॅज अ वाय टू लिव्ह कॅन मॅनेज विथ एनी हाऊ. म्हणजे ज्याच्यासाठी जीवनातलं का याचं उत्तर आहे, तो कसं याचं उत्तर कधीही शोधू शकतो, काढू शकतो. तेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीत असो, आपला हा विचार चालू आहे का, आणि हा विचार करण्याचं हेच वय आहे. असं नका समजू की तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर 20-25 वर्षाचे झाल्यावर हे होईल. हेच वय, याच्यातच तुमची झोप उडाली पाहिजे. आताच तुम्हाला वाटलं पाहिजे की नक्की मला काय करायचं आहे, आणि जे करायचंय ते तुमच्या आतलं उत्तर यायला पाहिजे. तुम्ही शोधा, लगेच नाही सापडणार ते उत्तर, पण शोधत राहा, शोध थांबू नका. आणि फक्त तुमचे आई वडील काही म्हणतायत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी काहीतरी म्हणतायत म्हणून करायचं असं नका. तुम्ही स्वतःला विचारा की मला काय आवडतं. तर तुम्ही लता मंगेशकर सगळ्यांनी तुम्ही ऐकलेले त्यांची गाणी, संपूर्ण जग आजही त्या गेल्यानंतरही त्यांची गाणी ऐकतंय. त्या जेव्हा फक्त 13-14 वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांचं छत्र हरपलं, त्यांना 4 छोटी भावंडं होती, घरची परिस्थिती पण फार हलाखीची होती. आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना कळालं की माझा सूर हेच माझं जीवन आहे, त्यांनी त्याच्यामध्ये साधना केली. रात्रंदिवस त्यांनी देहभान हरपून त्याची साधना केली. त्यावेळेस त्या लताताई झाल्या, आणि त्यातनं इतर सर्व गोष्टी त्यांच्या मागे आल्या ना. पॉवर आली, प्रतिष्ठा आली, पैसे आले, जे काही यायचं होतं ते सगळं त्यांच्या मागून आलं. त्या कुठल्याही गोष्टीच्या मागे गेल्या नाही. त्यांनी फक्त काय केलं, स्वतःच्या अंतःकरणातला हा झिरावला. आपल्यातल्या प्रत्येकीला हे करायचं, खरोखर जिजाऊ फाउंडेशनचं नाव मोठं करायचं असेल तर आपल्यातल्या प्रत्येकीला हे मनामध्ये कंटिन्युअस तुम्हाला विचार करत राहावं लागणार आहे की नक्की काय करायचंय मला, आणि त्याच्यामध्ये मी सर्वोत्तम अशी प्रतिभा कशी प्रकट करू शकेल. हा विचार तुमच्या मनामध्ये आतापासून सुरू झाला पाहिजे. आणि जेव्हा तसं होतं ना, त्यावेळेस तुम्ही खरोखर खूप एक वेगळ्या उंचीवर पोहोचायला सुरुवात करता. आपोआप म्हणजे संपूर्ण नियती तुम्हाला मदत करायला सुरुवात करते. तर ही कविता कशी आहे, सोपी आहे, एकदम छोटी आहे. एका काळात होती बदके, आणि आपल्यासारखीच बदके जी आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगत असतो. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. त्याच्यात एक असं कुरूप आणि वेडा असं पिल्लू असतं. आपल्यालाही बऱ्याच जणांना न्यूनगंड असतो ना बऱ्याच गोष्टींचा, की माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, घरची परिस्थिती चांगली नाहीये, घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे. खेळाया न कोणी विचारी न भावंडे, कोणी जवळपास माझ्या बरोबर खेळत नाही वगैरे वगैरे असं त्या बदकाला वाटायचं. सर्वांभूमी निराळे ते एकटे तरंगे. ते काही जण असतात जे एकटेच आपल्या विचार करत राहतात किंवा काहीतरी करत राहतात, ते जास्त ग्रुप मध्ये मिक्स होत नाही. बऱ्याच गोष्टींच्या मनामध्ये शंका असतात. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड त्याचे वाऱ्यासवे पळाले. एक दिवशी असं काय झालं की पिल्लाला काहीतरी कळालं की ज्याच्यामुळे त्याचं जे भय होतं, मनात भीती होती, संकोच होता, न्यूनगंड होता, वेड होतं, ते सगळं पळालं. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याने अचानक पाण्यामध्ये पाहिलं एक वेळ, आणि काय दिसलं त्याला, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. काय कळालं त्याला की मी बदल नाही, राजहंस. आता आपण समजा सगळी बदकं आहोत, आपल्याला केव्हा कळेल की आपण राजहंस आहोत, आपल्याला पाण्यात पाहावं लागेल. आता हे पाणी काय आहे, हे पाणी बेसिकली आहे तुमच्या मनामध्ये आत्मपरीक्षण करायचं. खूप आत्मपरीक्षणाची गरज आहे की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आत्मपरीक्षण करत राहू, चिंतन करत राहू, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवामध्ये शिकत राहू. कधी कधी आपल्या रात्रीची जेव्हा झोप उडेल की नक्की मी कोण आहे, मी काय हे सर्व करते. जनरली सगळेजण जन्म घेतात तसंच मी जन्म घेते, मोठा होते, सगळेजण करतात तसं काय लग्न करते, नोकरी करते, सगळं करते. पण हे काय चालू आहे, आणि असं काय आहे माझ्यामध्ये की जे मी खूप चांगल्या प्रकारे विकसित करू शकते,
आणि पुढे जाऊन मी आपल्या समाजाला सुद्धा ते देऊ शकतो किंवा संपूर्ण आपल्या देशासाठी काहीतरी मोठं कर्तृत्व करू शकते त्याच्यामध्ये. आणि हे शक्य आहे बरं. नीचे नावाचा एक जर्मन फिलॉसॉफर होता, त्याने माहिती काय म्हटलंय, वन हू हॅज अ वाय टू लिव्ह कॅन मॅनेज विथ एनी हाऊ. म्हणजे ज्याच्यासाठी जीवनातलं का याचं उत्तर आहे, तो कसं याचं उत्तर कधीही शोधू शकतो, काढू शकतो. तेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीत असो, आपला हा विचार चालू आहे का, आणि हा विचार करण्याचं हेच वय आहे. असं नका समजू की तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर 20-25 वर्षाचे झाल्यावर हे होईल. तेच वय आहे. याच्यातच तुमची झोप उडाली पाहिजे. आताच तुम्हाला वाटलं पाहिजे की नक्की मला काय करायचं आहे, आणि जे करायचंय ते तुमच्या आतलं उत्तर यायला पाहिजे. तुम्ही शोधा, लगेच नाही सापडणार ते उत्तर, पण शोधत राहा. शोध थांबू नका. आणि फक्त तुमचे आई वडील काही म्हणतायत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी काहीतरी म्हणतायत म्हणून करायचं असं नका. तुम्ही स्वतःला विचारा की मला काय आवडतं. तर तुम्ही लता मंगेशकर सगळ्यांनी तुम्ही ऐकलेलं आहे त्यांची गाणी. संपूर्ण जग आजही त्या गेल्यानंतरही त्यांची गाणी ऐकतंय. त्या जेव्हा फक्त 13-14 वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांचं छत्र हरपलं, त्यांना 4 छोटी भावंड होती, घरची परिस्थिती पण फार हलाखीची होती. आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना कळालं की माझा सूर हेच माझं जीवन आहे, त्यांनी त्याच्यामध्ये साधना केली. रात्रंदिवस त्यांनी देहभान हरपून त्याची साधना केली. त्यावेळेस त्या लताताई झाल्या, आणि त्यातनं इतर सर्व गोष्टी त्यांच्या मागे आल्या ना. पॉवर आली, प्रतिष्ठा आली, पैसे आले, जे काही यायचं होतं ते सगळं त्यांच्या मागून आलं. त्या कुठल्याही गोष्टीच्या मागे गेल्या नाही. त्यांनी फक्त काय केलं, स्वतःच्या अंतःकरणातला हा झिरावला. आपल्याला प्रत्येकीला हे करायचं, खरोखर जिजाऊ फाउंडेशनचं नाव मोठं करायचं असेल तर आपल्याला प्रत्येकीला हे मनामध्ये कंटिन्युअस तुम्हाला विचार करत राहावं लागणार आहे की नक्की काय करायचंय मला, आणि त्याच्यामध्ये मी सर्वोत्तम अशी प्रतिभा कशी प्रकट करू शकेन. हा विचार तुमच्या मनामध्ये आतापासून सुरू झाला पाहिजे. आणि जेव्हा तसं होतं ना, त्यावेळेस तुम्ही खरोखर खूप एक वेगळ्या उंचीवर पोहोचायला सुरुवात करता. आपोआप म्हणजे संपूर्ण नियती तुम्हाला मदत करायला सुरुवात करते. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी काय म्हटलंय, दिस वर्ल्ड इज अ ग्रेट जिम. म्हणजे हे आपलं आयुष्य नव्हतं, एक जिम सारखं. जिम मध्ये जेव्हा जाऊन आपण जास्त वजन उचलायला लागतो, वेट लिफ्टिंग करतो, वेगवेगळे व्यायाम करतो, ज्याच्यामध्ये हळूहळू आपलं प्रत्येक शरीराचा स्नायू पिळदार होतो. वी गेट मसल्स ऑफ आयर्न अँड नर्व्स ऑफ स्टील. तसंच हे आयुष्य, जे काही चांगले वाईट अनुभव येत आहे त्यातनं जर आपण योग्य धडा प्रत्येक वेळेस घेत गेलो तर त्यातनं आपण खूप सक्षम होत जातो. आणि मग किती आपली सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही दुर्बळ असू दे, त्यातनं इतकं मोठं कर्तृत्व तुम्ही करू शकता की जे तुम्ही स्वतः सुद्धा ज्याचा विचार केला नसेल. पतंजलीविषयी ऐकले ना, की ज्यांनी योग आपल्याला दिला, त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं, आता ते इंग्रजीमध्ये मी थोडक्यात त्याचा सार सांगेन मराठी. When you are inspired by a great mission or an extraordinary project, power arises from deep within you. All your thoughts break their bound. Your mind transcends all limitations, and your consciousness expands in every direction. Latent forces, faculties, and powers arise from deep within you, and you find yourself in a new, wonderful world. You also find yourself to be a far greater person than you ever dreamt yourself to be. याच्यात पतंजली काय म्हणताय की जेव्हा अशा प्रकारच्या ध्येयाने तुम्ही प्रेरित होता त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, वेगळ्या प्रकारची शक्ती तुमच्या आतमध्ये संचार, आणि तुमच्या विचारांच्या ज्या मर्यादा आहेत त्या सर्व कोसळून पडतात. आपण बऱ्याच वेळेस खूप मर्यादेमध्ये जगतो ना, आपल्या मनालाच वाटत राहतं नाही हे शक्य नाहीये, हे होऊ शकत नाहीये, माझी परिस्थिती नाहीये वगैरे. अशा खूप मर्यादा आपण आपल्या मनात पण स्वतःभोवती घालून देतो. हळूहळू त्या सगळ्या कोसळायला, आणि एक दिवस असा येतो की जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल अशा प्रकारचं मोठं कर्तृत्व तुमच्यामधून निर्माण होतं.
राजहंस ओळखायला सुरुवात करता, आपोआपच तुमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, देशासाठी, संपूर्ण विश्वासाठी खूप मोठं कार्य तुम्ही उभं करू शकता. आता आपल्या सर्वांसमोर जिजाऊंचा प्रेरणास्थान आहे, त्यांच्या नावाने ते फाउंडेशन आहे. त्यांनी असं स्वप्न पाहिलं असेल ना, अशा मुलाला मी घडवेन की जो अटकेपर्यंत आपलं साम्राज्य घेऊन जाईल, हिंदवी साम्राज्य अटकेपार घेऊन जाईल, किंवा खोट्या चुकीच्या गुलामगिरीतनं आणि अन्यायातनं जनतेला मुक्त करेल. आणि तसं त्यांनी करून दाखवलं. शी मस्ट हॅव ड्रीम्ड इट. इथं शिवरायांचं बघा मागे चित्र आहे की त्यांनी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी शपथ घेतली स्वराज्याची, ह्याच वयात ना, आपल्याच वयामध्ये. आणि नियतीने त्यांना साथ दिली, मा भवानीने त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांनी ते करून दाखवले. आपल्या भोवती खूप प्रेरणास्थान आहे. पण कसं आहे माहिती का, समुद्र आहे आणि आता आपण समुद्रामध्ये एक वाटी घेऊन चाललोय तिथं पाणी घ्यायला. तर आपण वाटी घेऊन जातोय का, लोटा घेऊन जातोय का, बादली घेऊन जातोय का, स्वतःच समुद्र होण्याचं आदर्श ठेवतो, हे आपल्यावर आहे. आपण किती घेऊ शकतो आणि आपण आपल्या आयुष्याची दिशा स्वतः कशी तयार करू शकतो याच्यावरच तुमचं स्वतःचं मोठं कर्तृत्व अवलंबून आहे, तुमचं भविष्य अवलंबून आहे, तुमच्याबरोबर कुटुंबाचं, आसपासच्या शेकडो मुलामुलींचं, पुढच्या पिढीचं भवितव्य अवलंबून. इथे आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची मूर्ती आज मला दिली. इतकी मोठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी जागतिक दर्जाचं काम केलं. आपल्या पुण्यातच मुलींसाठी संपूर्ण देशातली पहिली शाळा त्यांनी सुरू केली. आणि त्यावेळेस प्रवाहाविरुद्ध त्या पोहिल्या, समाजातले इतके त्यांनी इतका अन्याय सहन केला. आणि त्या सर्वातून पण त्यांची जिद्द होती, त्यांचे विजन होते, त्यांचे ड्रीम होतं, स्वप्न होतं. आणि तेव्हा आपण सर्व आता मुली इतके शिकू लागले. आणि बऱ्याच वेळेस आपण आपल्या समाजात म्हणतो ना, स्त्री पुरुष समानतेचं. तुम्ही ऐकलं असेल ना, हे निबंध लिहा, स्त्री पुरुष समानता वगैरे आला असेल तुम्हाला परीक्षेमध्ये. पण मी खरं सांगू का, ती समानता कधीच नाही येऊ शकत, कारण स्त्रिया खूप पुढे, पुरुषांना अवघड ती समानता आहे. म्हणजे आपल्या या पृथ्वीवर कुठलेही जन्म देण्याचं कार्य असो, कुठलेही नवीन जीवन आणण्याचं कार्य, ते ईश्वराने फक्त स्त्रीला दिलेलं आहे, पुरुषांना दिलेलं आहे. जेवढा त्याग करण्याची क्षमता किंवा किती हाल अपेष्टांमध्ये सहनशीलतेची क्षमता स्त्रियांमध्ये ईश्वराने दिली, ती पुरुषांमध्ये नाही दिलेली. म्हणजे आता करू शकतो त्यावेळेस हे जरूर करा की प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये काय वेगळं आहे, काय त्यांना करता येईल, कशामध्ये त्यांचं इंटेलिजन्स आहे. आजकाल काही शास्त्रीय चाचण्या पण आहेत, टेस्ट आहेत सायंटिफिक, पण बऱ्याच वेळेस त्या योग्य ठरतात, बऱ्याच वेळेस ठरत नाही. पण तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जेव्हा डोकावता त्या बदकाप्रमाणे, तेव्हा मला वाटतं की एक दिवस येईल की ज्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये कुठली बुद्धिमत्ता आहे, कुठला अशा प्रकारचा पैलू आहे की जो जगावेगा. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात करता, तुम्ही पाहता की संपूर्ण देशाला, संपूर्ण विश्वाला गर्व वाटेल अशी कर्तबगारी तुमच्याबरोबर. आणि त्यावेळेस तुमचा सत्कार करायला, अभिनंदन करायला अशा प्रकारचे कार्यक्रम ज्योतिताई नक्की घेतील आणि मलाही बोलवतील अशी आशा व्यक्त करतो. खूप मनापासून ईश्वरचरणी आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करतो. आपले आई वडील, नातेवाईक इथे आहेत, त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो. फाउंडेशनच्या या खूप पवित्र अशा कार्याला आपल्या सर्वांचाही खूप चांगला पाठिंबा असू द्यावा आणि खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करत माझे वक्तव्य मी इथे थांबवतो. धन्यवाद.